आमदार शशिकांत शिंदे आज भरणार उमेदवारी अर्ज. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये भरणार अर्ज. तर अर्ज दाखल करण्यापूर्वी शशिकांत शिंदेंची भव्य रॅली. अग्निवीर योजना रद्द करणे देशाला धोक्यात टाकण्यासारखा. अग्निवीरवरून फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. देशाच्या सैन्य दलात युवा सैनिक असणं गरजेचं. फडणवीसांचं वक्तव्य. घटनेत बदल करणारा हा काँग्रेसचा दावा खोटा. फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल. देशात ओबीसींचं कल्याण भाजप सरकारनं केलं, त्यामुळे त्यावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. फडणवीसांची टीका. लोकसभा निवडणुकीसाठी वंचितचा जाहीरनामा प्रसिद्ध. जाहीरनाम्यात हमी भावाच्या कायद्याचं आश्वासन. शेतीप्रधान उद्योगांना प्राधान्य देणार. प्रकाश आंबेडकरांची घोषणा. काँग्रेसच्या आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं आबा बागुल नाराज. भेटीमुळे पक्षांतराच्या चर्चांना उधाण. बंडखोरी टाळण्यासाठी माहितीचा सावध पवित्रा. माहितीकडून उमेदवार जाहीर करण्यास जाणीवपूर्वक विलंब. नारायण राणे उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. माहितीमध्ये जागा वाटपातील तोडग्यावर तोडग्यासाठी प्रयत्न सुरू. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या बदल्यात किरण सामंत यांना विधान परिषदेचं आश्वासन. तर नाशिकची जागाही शिवसेनेला सोडणार. सूत्रांची माहिती. सांगली काँग्रेस नेत्यांची नागपुरात बैठक. काँग्रेस प्रभारी रमेश चन्निथला यांनी बोलावली बैठक. नाना पटोले बाळासाहेब थोरातही बैठकीला राहणार उपस्थित. नाशिक जागेवरून माहितीमध्ये तिढा कायम. शिवसेनेकडून हेमंत गोडसे अजय बोरसेंचं नाव चर्चेत. तर विजय करंजकर यांच्याही नावाची चर्चा सुरू. बारामतीमध्ये 18 एप्रिलला उडणार राजकीय धुरळा. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी भरणार अर्ज. दोन्ही उमेदवारांकडून अर्जाआधी केलं जाणार शक्ती प्रदर्शन. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई जागेवरून काँग्रेसमध्ये संभ्रम. उत्तर मध्यमधून नसीम खान यांच्या नावाची चर्चा. तर उत्तर मुंबईतून वर्षा गायकवाड यांनी निवडणूक लढवावी. पदाधिकाऱ्यांची मागणी. सुप्रिया सुळेंसाठी आदित्य ठाकरे उतरणार मैदानात. बारामती लोकसभा मतदारसंघात मुळशीमध्ये आदित्य ठाकरेंची होणार जाहीर सभा. रोहित पवार सुप्रिया सुळेही करणार मार्गदर्शन. सांगली चंद्रहार पाटलांसाठी मवियाचा मेळावा. सांगलीतील भावे नाट्य मंदिरात दुपारी होणार मेळावा. मेळाव्याला शरद पवार उद्धव ठाकरे राहणार उपस्थित. अभय जगताप यांनी घेतली शरद पवारांची भेट. मोहिते पाटलांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर जगताप होते नाराज. भेटीनंतर 2 दिवसांमध्ये भूमिका जाहीर करणार. जगतापांची प्रतिक्रिया. मराठा महासंघ आज महायुतीला पाठिंबा देणार. भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन करणार लोकसभेबाबत भूमिका जाहीर. मनसे प्रवक्ते गजानन काळेंचं उद्धव ठाकरेंना पत्र. कधीही राजकीय भूमिका न बदलल्याबद्दल दुधाभिषेक करायचा आहे. पत्रातून गजानन काळेंचा उद्धव ठाकरेंवर उपरोधिक टोला. मवियाचे रायगडचे उमेदवार अनंत गीते उमेदवारी अर्ज भरणार. उमेदवारी अर्जाआधी अलिबागमध्ये रोड शो होणार. शेकापचे जयंत पाटील, भास्कर जाधव, अनिल तटकरे राहणार उपस्थित. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उमेदवाराकडून शपथपत्र. अपक्ष उमेदवार करण मिठेंनी लिहिलं पत्र. तर मराठा तरुणांच्या या एंट्रीनं प्रस्थापित नेत्यांच्या डोकेदुखीत वाढ. शरद पवारांची उद्या इंदापुरात संध्याकाळी जाहीर सभा. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवार घेणार सभा. इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसींच्या संभाजीनगर जिल्ह्यात 2 सभा. वैजापूर आणि कन्नड या ठिकाणी होणार ओवेसींच्या सभा. राजू शेट्टी हातकणंगलेमधून उमेदवारी अर्ज भरणार. शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राजू शेट्टी भरणार अर्ज. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर होणार सुनावणी. नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीला विरोध. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून विरोध. एनसीसीएफकडून केली जाणारी खरेदी बोगस असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बीआरएस नेत्या के कविता यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. के कविता यांना आबकारी धोरण प्रकरणात दिल्ली न्यायालयाचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.